आणि जुना आहे तर खूप. मित्रांनो हा एकदम शिवकालीन असू शकतो. हे अजून एक अरे वा. अजून एक कॉइन शोधून काढते. कॉइन. ओ माय गॉड. अनदर वन. ह्याची साईज बघा. हे जुने कॉइन आहेत मित्रांनो, पाण्याबरोबर वाहून आलेले आहेत. कुणकेश्वर गाईज, कुणकेश्वर. हे ठेव, नीट ठेव हे एकदम. मस्तच आहे, हे फाईन मस्त. आणि ती गोल्ड रिंग बेस्ट. हॅलो फ्रेंड्स, स्वागत तुमचं बोकोबा बीफ हंटर या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण आलो आहोत कुणकेश्वरच्या या बीचवर, जिथे 15 दिवसापूर्वीच कुणकेश्वर यात्रा पार पडली. हजारो भाविक या ठिकाणी येऊन गेले. या मेटल डिटेक्टर मशीनने पाहणार आहोत की इथे काय नेमकं पडलंय. इतकी माणसं या समुद्र बीचवर येऊन गेली आहेत की नक्कीच काय ना काय आपल्याला इकडे सापडण्याची शक्यता आहे. तर अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया मेटल डिटेक्टरचा वापर करून कुणकेश्वर बीचवर नेमकं आज काय मिळतंय. चला तर मग पाहूया, या आमच्या सोबत. तर मित्रांनो, सकाळचे आता 6:30 होत आले आहेत आणि इथे बघा सूर्य हळूहळू वरती येतोय. सूर्यदेवाचं दर्शन तर झालंय, बघूया आता. तर ह्या वाळूवर सुद्धा खूप लोकांची रेलचेल होती. तर बघूया, हा समुद्र खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, कारण इथे नक्कीच काय ना काय लोकांचं पडलेलं असू शकतं. कानातले, पायातले, काही सोन्याचे असू शकतात. पाहूया आता काय मिळतंय. तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर आमची ट्रेजर हंटिंगची जर्नी सुरू तर झाली आहे का बीप? पहिला बीप पहिला बीप मित्रांनो आलाय. थांबा आता बघूया काय आहे पहिल्या बीपच्या मागे. कुठे आहे? बोल पण ठीक आहे. काय आणलंय तू खायला? आणलंय, थांब थांब ते घेऊन येतो. किती आहे? काय होते पहिला ट्रेजर आपला, बघूया काय आहे पहिल्या बीपच्या खाली. आपल्याला काय मिळेल ते कमेंट मध्ये नक्की लिहा. इथे बघूया आता, इथे काहीतरी सापडलं ना पहिल्याच वेळेला चांदी होईल, चांदी. इथे खूप शक्यता आहे मिळायची, कारण खूप लोक इथे फिरून गेली आहेत जत्रेला. तुम्ही पण कदाचित आला असाल, तर तुमच्यापैकी कोणतं असं काय वाळूत वगैरे पडलं असेल ह्या 26च्या जत्रेला, तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे नेक्स्ट पार्टमध्ये आम्ही ते जागेला फाइंड करू, तुमचं मिळालं तर रिटर्न करू. जाळीवाला नाही होत नाही. ह्याच्यात ए हे बघ काय आहे ते, तेच सिंकर. सिंकर आहे माझ मित्रांनो, फिशिंगचं सिंकर मिळालाय पहिलाच. मरो आपल्याला वापरायला मिळेल. हे असं काय ना काय वाळूत पडलेलं असतं. फिशिंगसाठी लोक येतात गरी घेऊन, तेव्हा काहीतरी पडतं. हे बुजूया आपण. तर पहिला तर सुरुवात झाली आहे मस्त. इथे या साईडला. तर बघूया मित्रांनो दुसऱ्या बीचला काय मिळतंय. वाळू चेक कर, काहीतरी छोटं कानातलं वगैरे असेल ना तर मिळेल. बघ आईस्क्रीम सारखं येतंय. आईस्क्रीम देतात ना कोण. इकडची वाळू जरा चांगली वाटतं खाण्याला, लूज आहे. पाणी मिळालं. हे बघ इथे बघ काय आहे. बघू बघू. घड्याळाचं
म्हणजे मित्रांनो वाळूत सुद्धा काही ना काही गेलं असू शकतं. चेक करूया आपण एकदा. बारीक बारीक वस्तू आहेत एकदम, कारण इथे असं सगळं मिळू शकतं. लॉकेट वगैरे असू शकतं, कानातले वगैरे. इकडे पण येतोय, आहे स्ट्रॉंग ना? सिग्नल आहे. वाळू एकदा चेक कर. वाळूत नाही काय. हे बघ काय आहे? आईला! ओ माय गॉड. अरे शिव, हरिओम हरिओम हरिओम. एक नंबर एक नंबर. हे बघ हे बघ हे बघा काय झालं मित्रांनो. हा मग झाडून दाखवतो जरा. ही ऍक्च्युली ना रिंग आहे. सिल्वरची आहे. सिल्वर नाही आहे, पण त्रिशूळ वाली रिंग आहे. मस्त एक नंबर. यस. फर्स्ट ट्रेजर. अजून बाजून बाजून बघ. हे बेस्ट आहे बेस्ट फाइंड बेस्ट फाइंड. सिल्वरची असली तर सिल्वर नाही आहे रे. साधी आहे. हो जड आहे समजतं जड ना. आहे. जड नाही आहे जास्त. अशी आहे रे, बघूया चेक करूया. ही मी आपण असली हे ना check करू. ह्याच्यात बघितलेली, जत्रेत कधीतरी असली. अजून आहे? नाही 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 येतो. गेलं तेच होतं. तर मित्रांनो दुसरी मस्त आणि जशी अपेक्षा होती तसंच आम्हाला आता मिळायला लागलंय. ही मला ठेवतो मी. ए नीट ठेवची रिंग. काय मी वापरतो. हो. मस्त आहे. मला जिसने खोदा उसको. शोधला कोणी? मित्रांनो सांगा कोणी ठेवायला पाहिजे, मी काय याने. मित्रांनो मी धीराज, कमेंट धीराज. माझं नाव हर्षद आहे बाय द वे. खड्डा बुजवलाय मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण. दुसरी बेस्ट फाइंड मिळाली आपल्याला. आता असे जोश आलाय की इथे नक्कीच काहीतरी अजून. आता मी ही रिंग घालूनच फिरणार, बघे होते का मला. हा बघ यांनी सुरुवात पण केली घालायला. मस्त रे. शंभो शिव 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 शंभो. शंभो. चला पुढे चला. तर इथून हे बघा महादेव शिवशंकराचं कुणकेश्वर देवस्थानाचं मंदिर. आणि इथे हजारो भाविक येत असतात मित्रांनो. जत्रेलाच नाही पण सोमवारी किंवा असे किंवा हा इथे खूप पर्यटक सुद्धा खूप मोठ्या संख्येने येतात. कारण आणि सहली सुद्धा येत हा असतात बऱ्याच. सहली पण खूप येत असतात. त्यामुळे ह्या बीचवर ना माझ्या मते 2 पार्ट तर झालेच पाहिजे, कारण खूप मोठा बीच आहे. इकडून लांब पर्यंत आहे तिकडे. मित्रांनो कधी कधी असं वाटतं की असाच इथे शांतपणे बसून राहायचं आणि हा लाटांचा आवाज कानी पडतोय. एकदम सुंदर असं वातावरण आहे. गरम होत नाहीये, वारा आहे, थंडी आहे मस्त. आणि कॉइन समुद्राच्या लाटांचा आवाज आणि शांतता. कॉइन आवाज भेटला ऐकत बघ. होतो, याला काय मिळालं? काय आहे? 1 रुपयाचा कॉइन. 3. आई शपथ, हा बघायला काय मिळालं? 1 रुपयाचा कॉइन, पण तो वेगळा आहे, एकदम वेगळा आहे. असं मी अजूनपर्यंत कधी नाही. कुठे मिळाला? तिकडेच मिळाला. ह्या भागात नक्कीच काय ना काय आहे. नक्कीच इथे मगाशी एक मिळालं, पुढे आता हा शोधतोय. तर बघू अजून काय मिळते. मजा येते. असं वाटतंय की टाइम थांबून जावा आणि इथे शोधतच राहावं. जत्रेत आलेल्या भाविकांची हेअर क्लिप पडलेली आहे. असे खूप काय काय मिळतं इथे. सगळंच मी दाखवत नाहीये, पण आपण बघूया. जसंच काय मौल्यवान किंवा भारी वस्तू मिळाली तर मी दाखवतो. तोपर्यंत हा शोधतोय. आणि हे सगळं इथेच हे बघा मंदिराचं एकदम पायथ्याशीच सापडतंय. मजा येते. आणि इथे ही बघा भाविकांची एकदम गर्दी झाली आहे. आम्ही काय करतोय ते पाहण्यासाठी. हे बघा किती लोक बघतायत मंदिराकडून. सगळेजण आम्हाला इथे काय करतोय, हा मुलगा हातात काय मशीन कोणती घेऊन फिरवतोय तेच समजत नाहीये. सगळेजण बघतायत. नवीन असा हा पराक्रम आम्ही केलाय, तर ह्याला फक्त तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो. नमस्कार. झोप आम्ही तुला हाकवत नाही. त्यांना आम्ही उठवत नाही, बसू दे त्यांना. हे बघा इथे मातीचे खूप हे आणि मंदिराचे एकदम जवळ आलोय. इकडूनच सगळे भाविक खाली येतात आणि इथे स्टॉल वगैरे भरतात. रीडिंग मेटलचं पीस दे. कचरा म्हणून हा कचरा आपण उचलूया जाताना सगळं. हा जाताना जेवढं शक्य होईल तेवढा आपण कचरा उचलूया. ना. तर मित्रांनो परत एक रीडिंग आले. थोडं खणलंय. आता इथे वर आले, तर बघू काय मिळते. ते छोटा पार्ट नशिबान मिळाला. तर हे इथे मशीन 1 नंबर काम करते मित्रांनो. मजा आली. छोटे छोटे वस्तू सुद्धा शोधून काढते. कॉइन. ओ माय गॉड.
अनदर वन, ह्याची साईज बघा. हे सगळं ना समुद्रामुळे आता हे वरती पाणी आलं होतं ना, तर समुद्रामुळे वरती येतं मित्रांनो. मित्रांनो कॉइन सापडत आहे. मी तुम्हाला साफ करून सगळ्यात 20 शेवटी- पैसे, हड. 25 पैसे जुने. हो, होय, 25 पैसे आहेत. कॉईन वगैरे मिळतात जुने, मेटलचे पीस वगैरे. या मशीनने ना जमिनीखालचं जे काय मेटलच्या वस्तू असतील ना, चाराने आहेत, जुने चाराने आहेत. मस्त. मित्रांनो 25 पैशाचा कॉइन मिळालाय. म्हणजे येते वाटलं ना इथे असं काही मिळेल. आवाज येतो, खाली वाजते मशीन. मजा आली मित्रांनो. हे बघ. आहे मित्रांनो अजून एक रेडिंग. हा कॉइन ठेव, नीट ठेवा. ये, थांबा. आहे अबो अजून एक अजून कॉईन. एक. चाराने चारानेच आहेत, जुने आहेत, पण ते एकदम ना हे झाले बघा, खाऱ्या याच्यामुळे. खूप वर्षाचे, खूप टाक. हा. 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 25 पैसेच आहेत. 25 पैसे. मित्रांनो शेवटी तुम्हाला दाखवतो साफ ते करून लोकं कॉइन. टाकून जातात रे. हा, ते हे टाकतात ना कॉईन वगैरे. हा. ते काय म्हणतात ते असती. हा. अच्छा. तर आता एकदम मंदिराच्या पायथ्याशी आलोय. हे बघ. अजून एक. थांब. ते चाळण आणायला पाहिजे होती, म्हणजे ना अशी म्हणजे अशी मोठ्या याच्यावरती. कितीला मिळतं हे? हे खूप महाग आहे. एक पैसा असणार. 1 पैसा नाही, असा तुकडा आहे मेटलचा बघा. नाही, कॉइनच आहे तो. खाऊन घेतलं खारं पाणी. जुना कॉइन मिळत आहेत मित्रांनो, खूप जुने कॉइन मिळत आहेत. मजा येते. दाखवूया, शेवटी दाखवूया किती मिळाले. ही महाग असते खूप मशीन. कितीला असते हे? ही जवळपास 24-25 हजार. ही सुरुवात आहे, 1-1.5 लाखापर्यंत पण असतात. छोटे त्याची रेंज जास्त असते. मग हां. खालची एरिया असतो ना तो जास्त कवर. ही छोटीच एक छोटा सर्कलच काइंड. हा. जेवढी महागडी घेणार तेवढी डीप आणि लांब. हे बघ. पैसे वाढले. हा. अजून एक रीडिंग आली आहे मित्रांनो. काही लायसन वगैरे घ्यावं लागते. नाही, याला नाही लागत. फक्त ते असं असतं, जर तुम्हाला एकदमच पुरातन काली काही मिळालं तर ते पुरातत्व खात्याला जमा करायला लागतं, ते आपण ठेवू शकत नाही. किंवा असं ऐतिहासिक वगैरे सोन्याची वगैरे वस्तू मिळाली ना तरी ती सबमिट करायला लागते. ज्या एक छंद म्हणून आम्ही कसं ते यूट्यूबवर YouTube टाकतो ना channel कंटेंट, त्याच्यासाठीच फक्त. हे बघ. ए कॉईन गंजलेला आहे. $500 आहे वाटतं. $500. 5चा जुना रुपया आहे मित्रांनो. मित्रांनो कॉइन लगातार मिळत आहेत पाठोपाठ. बीप थांबत नाही आणि कॉइन वर कॉइन मिळत आहेत. मजा येते. मंदिराच्या हे बघा, मंदिर इथे आहे आणि आम्ही खाली ट्रेजर हंट करतोय. आणि असली ट्रेजर जे आम्हाला हो, तर इथे लोक पैसे फेकतात वाटतं. बघू पटपट आम्ही जेवढं मिळतोय तेवढे काढून घेतोय. मज्जाच आली मित्रांनो. Wow. एक नंबर. असे जे कॉईन मिळतात ना, ते Best एकदम समुद्र. फिलिंग आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो. बघू. हेच आहे. होय, हे बघू. नाही रे, हा दगड आहे, हा दगड आहे. हे नाही होते. हे नाही इथे आहे. आहे, अजून आहे. कॉइन कॉईन 1 रुपयाचा. गंजलेला आहे. नाही, चांगला 1 रुपयाचा कॉइन आहे. नेक्स्ट आता बेस्ट. मजा आती येते मित्रांनो. आमची कॉइन मिळायला लागले. इथे टाकतात ना भाविक. हा, भाविक इथे पाणी भरतं ना पावसात, तेव्हा इथे टाकत असतील वरून, त्यामुळे हे कॉइन वगैरे मिळतात आम्हाला.
बघूया आता अजून काय मिळत आहे. होय, छोटीशी रिडिंग येते. छोटीशीच महत्वाची आहे. कॉइन तर कुठे आहे? हे बघ इथे. थांब. ते वाळू चाळायला वाला आणायला पाहिजे होतं हा आपल्याला. इथे आता नेक्स्ट पार्टला जेव्हा आम्ही येऊ ना तेव्हा खास ह्याच्यासाठीच येऊ की वाळूत काहीतरी म्हणजे अशी चाळण करायला, म्हणजे पटकन कायम नाही जाणार जास्त. विमल, अरे यार यार, विमल इतक्या खाली कशाला गेला यार मरायला. तेच होतं ते. कचरा ठेवून देतो साईडला. मित्रांनो, या विमलमुळे अर्धी जिंदगी आधी आमची फुकट गेली आहे. इतक्यात कॉईन सापडले असते 4. खड्डा परत बुजवलाय आणि कॅमेरा मी बंदच करत नाही, इतके रिडिंग येत आहे तिथे. आहे तार आहे. हे बघ, हा तार मिळाली मित्रांनो. मित्रांनो, तारेचा पीस मिळाला. ठेवूया, पाहायला लागेल. पाहायला लागेल मित्रांनो. तर असे मेटलच्या गोष्टी पण मिळत आहेत. आणि इथे सूर्य बघा किती वर गेलाय. तर मित्रांनो, आम्ही हा खालचा पाण्याकडचा भाग पूर्ण परिसर चेक केला. तर कॉईन वगैरे मिळाले जे तुम्ही आमच्या शॉर्ट चॅनलवर किंवा इंस्टाग्रामच्या रील चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर तिकडे सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आणि इथे आणि एक गोष्ट सांगायची राहिली की इथे फक्त जत्राच नसते. जत्रेला तर लोक येतात, पण त्यासोबतच रापण महोत्सव असतो, जिकडे 10-12 रापण संघ असतात, ते रापण लावतात. तेव्हा पण खूप धमाल येते. रापण हा विषय खूप कमी होत चाललाय. तुला काय बोलायचं रापणवर? रापण मागे आम्ही एकदा आलो होतो तिकडे, त्या समोर ना रापण लावतात कुणकेश्वर बीचवर. तर ते लोक बोलत होते आता अगोदरसारखी मासळी नाही मिळत. जेवढे ज्यांचे कष्ट आहेत त्याप्रमाणे त्यांना मासळी नाही मिळत. म्हणजे खाण्या जेवणापुरतेच एवढेच मासे मिळतात. कधीतरी चुकून माकून मिळाले तर, पण बऱ्याच वेळा जास्त नाहीच मिळत असं ते बोलत होते. पण मला त्यांना असं सांगायचं आहे की खूप चांगला म्हणजे तुमचं असं पारंपरिक पद्धत जी आहे ती अजूनपर्यंत त्यांनी टिकवून ठेवली आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच करत राहा, कारण नवीन पिढीला रापण हेच काय ते माहिती नाही. तर तुम्हाला सुद्धा रापण माहीत नसेल तर यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत, ते तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता रापण काय असतं. तर खूप मजा येते. रापण आता हळूहळू कमी होत चालली आहे, पण इथे ती जपली जाते परंपरा. तर इथेच आम्ही चेक करतोय, कारण मगापासून कॉईन खूप मिळाले. आणि ते मगाशी काका आले होते, त्यांनी सांगितलं की इथे तुम्हाला मिळण्याचा चान्स आहे पाण्याच्या जवळ. तर आम्ही हा पोर्शन करून खाली जाणार आहोत. बघू आता काय मिळते. हे बघ, आलं अजून एक रिडिंग. कॉईन कॉईन हा काय काय दाखव. काय? अरे कॉईनला मध्ये होल आहे. अरे कॉईन नाही, वेट आहे वाटतं. अरे बाबा, ते हे वायसर कॉइनला होल आहे. त्याच्या आईला. मला काय? वाटलं तो चायनीज कॉईन मिळाला की काय. जापनीज ते होल असतात ना कॉईनला. कॉइनला होल आहे. वायसर आहे मित्रांनो, वायसर पण गंजलेला जुना. त्याच्या आईला. ह्याला म्हणतात ओव्हर एक्साइटेड. हे बघ, इथे अजून एक रिडिंग आहे. नट बोल्ड. नट बोल्ट अजून आहे रे. मित्रांनो ह्या अजून आहे. अरे अरे बोलायलाच नाही मिळत आहे. हे बघ, अजून एक नट बोल्ड शा. चालू आहे ते पिओई. हो, अजून एक नट बोल्ड. तर इथे अजून आहे. अरे किती नट बोल्ड आहेत. इतके एकाच ठिकाणी नट काय बोल्ट. माहिती कसे आयला. आता नको, बस झालं बस झालं. नट बोल्डच मी. संपला. तर मित्र नट बोल्ट 3 नट बोल्ट मिळाले परत. हो, मित्रांनो ह्याचे पार्ट 2 पार्ट 3 खूप काढावे लागणार. तुम्ही कमेंट मध्ये सांगा पार्ट 2 करू की नको. असे रिडिंग आले तर किती पार्ट होतील माहित नाही. हे बघ, हे बघ, याच्यात आलं कॉईन कॉइन. 20 रुपयाचा. नवीन आहे. होय. हो, 20 रुपयाचा नवीन कॉइन दाखव. निळं कुठे गेलं आपलं. 20चा कॉईन मिळाला मित्रांनो. अजून रिडिंग येते. जाता आता थम्सअप.
कॉईन मिळतात भरपूर मित्रांनो, काही नवीन मिळतात, काही जुने मिळतात. एकंदरीत बघता खूप मजा येते, एक्साइटिंग आहे ही सगळी जर्नी पूर्ण. कुणकेश्वर बीच एक नंबर. तर मित्रांनो इथे प्लॅस्टिक सुद्धा खूप आहे मोठ्या प्रमाणात. थांबूया वरच असतो. रॅपर. तर मित्रांनो असं हे बघा, रॅपर जरी असलं तरी वाजत राहतं, त्यामुळे रॅपरचा एक प्रश्न आहेच. बघ एकदा चेक कर, अजून आहे का? अरे आहे रे काहीतरी. थांब थांब. वाळू चेक करत राहा. इथे काय दिसलं तर बघ, सांग. वाटत नाही काय असेल, रॅपरच आहे. हे बघू. हे रिंग रिंग गोल्ड रिंग मित्रांनो, रिंग गोल्ड रिंग. आई शपथ, गोल्ड आहे. वाटत ते का सांगता येत नाही रे. गोल्ड रिंग. ओ माय गॉड मित्रांनो, रिंग. समजतंय का? रिंग मिळाली आम्हाला. रिंग ज्या शोधात आम्ही होतो ते आम्हाला मिळालं. मित्रांनो हे आता आम्ही जाऊन चेक करणार, रिअल आहे की फेक. कारण फेक पण असू शकते, कारण कळत नाहीये एकदम प्रॉपर फिनिशिंग आहे. खरी पण असू शकते किंवा खोटी पण. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा काय वाटतं. दाखवतो तुम्हाला नंतर. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, ही खरीच गोल्ड रिंग आहे की नाही. मला तर गोल्ड रिंग. बघू कसं डिटेक्ट करते. मशीन गोल्ड पण हो. डिटेक्ट करते गाईस. हे बघ. अजून शोध, अजून शोध, अजून शोध. ही ठेव नीट. खरं ठेव तुला खिशातच ठेवतो. चांगल्या ठिकाणी ठेव. पडली तो वांदे होते. मित्रांनो शेवट 2 रिंग मिळाल्या मित्रांनो, एक ती शिववाली त्रिशूळवाली, आणि ही एकदम भारीच एक नंबर. लाईक करा ह्या कंटेंटसाठी. असंच तुम्हाला थेट सगळं रिअल सगळं दाखवणार. खरी असेल तर खरी, खोटी असेल तर खोटी. चला आमच्यासोबत आता. अजून हा परिसर आम्हाला शोधायचा आहे. बघूया आता काय मिळतंय. जोश आलाय अंगात एक वेगळा. एक मस्त रे. रिंग मिळाल्यानंतर शोधली अचानक. कोणी? सही रे भाई, सही. काम 25. काम आहे अजून आहे. हे बघ, परत एक रॅपर. रॅपर. खोदा पहाड निकला रॅपर. वा. हे सगळं फुटेज आम्ही दाखवू शकत नाही, कारण मग तो खूप मोठा व्हिडिओ होतो. त्यामुळे जर असं काय असेल शक्यता, जमिनी खाली जर थोडं फार असेल तर आम्ही शूट सुरू करतो. नाहीतर असा तो डिरेक्टली दाखवतो आणून. जसे मग अशी कॉईन वगैरे लगेच सापडले. वायरीमुळे येत असेल. हा, वायर मध्ये वायरच्या आतमध्ये मेटल आहे ना. गाईला नको उठव. नाही. तर मित्रांनो, प्राण्यांना असं शक्यतो त्रास देऊ नका, कारण त्यांना बोलता येत नाही. उगाच कशाला मुक्या जनावरांना त्रास द्यायचा. तर तिकडचं ट्रेजर मिस झालं तरी चालेल, आपल्याला काय फरक नाही पडत. आपल्याला जेवढा पॉसिबल आहे तेवढा एरिया फाईंड करायचा. हे बघा, भाविक आले आहेत मस्त सकाळी सकाळी समुद्राचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही सुद्धा या. हे बघ, आहे का रेडिंग. किती मोठा पीस आहे काय माहिती. ऐक, हे बघ हँडलच अच्छा. खूप मोठा पीस आहे. हे बघ, खूप मोठा पीस आहे. इकडे पसंत कर. ए कसलं जड आहे बघ. आता कुठे ठेवूया या कचऱ्यात? आई शपथ. दाखव. तर मित्रांनो हे बघ, मेटल काय आहे, लोखंडाचं बार मिळालंय. खूप हेवी आहे. भंगारवाल्याला देऊया जाऊन. काहीतरी मिळेल. मजा आली. हे बघ, थांब, हे काय करू. हे ठेवतो इथे. ते ठेव. ए, काय कॉइन. दाखव. आणि हे बघ, मित्रांनो, निळ्या रंगाचा कसला अजिबच कॉइन मिळालाय. त्याच्यावर काय? भरपूर दिवस होता तो, त्याच्यामुळे तो हा, असं वरचं सगळं निघून गेलंय. हा बघा, पुरा ब्ल्यू कॉइन आहे.
आहे हे बघ थांब हे बघ ए अजून एक अरे वा, अजून एक कॉइन अनदर अरे चालू हा रेकॉर्डिंग. होय अनदर कॉइन सेम. हे जुने कॉइन आहेत मित्रांनो, पाण्याबरोबर वाहून आलेले आहेत. हा हे पण यांचा कलर बदललाय. हा ठेव मस्त. हे बघ मंदिराच्या बाजूला अजून एक reading. अजून एक थांब थांब अजून एक आहे. कॉइन काय आहे? मेटलचा पीस आहे बारीक पीस आहे. एकदम बारीक पीस आहे मेटलचा. वाटतोय तर खरं त्याला चांगलं स्वच्छ करून बघ, कारण ती डिझाईन आहे ना, त्याच्यावर डिझाईन आहे अजून आत. हे होय रे. हो बघूया. आणि जुना आहे तर खूप. मित्रांनो हा एकदम कालीन असू शकतो. शिवकालीन असू शकतो पण एकदम जुना आणि छोटा कॉइन आहे. तो साफ करून मित्रांनो तुम्हाला दाखवतो नेमकं काय आहे. तर आतापर्यंत आम्हाला 3 असे कॉइन मिळाले. तर हे सगळं आपण एंडला आपण बघूया. आणि कुणकेश्वर कुणकेश्वर गाईज कुणकेश्वर हे ठेवून नीट हे ठेवेल. मस्तच आहे. हे फाईन मस्त. आणि ती गोल्ड रिंग बेस्ट. इथे सगळे आम्ही टाकणार आहे. त्याच्यात तुम्हाला असं टाकलात ना कुणकेश्वर बीच ट्रेजर हंटिंग तरी पण येणार व्हिडिओ. नाव काय आहे? बोकोबा. बोकोबा. हां बोकोबा बीप हंटर असं नाव आहे. किती रुपये? 25,000. ऑनलाईन मागवायला लागते. मित्रांनो काका सगळे विचारत आहे. गुढीपाडव्याला वगैरे आम्ही सुरू करणार आहे. हां त्याच्यात सगळे मित्रांनो, कोकणचे बीच वगैरे असतील ना, काका मिळाले तर ते विचारतात ते सगळे आम्ही कोणतं टाकणार channel आहे. इथे चांगला संदेश लिहून ठेवलाय, दंड पण आहे. तर त्यामुळे कृपया कचरा करू नका. इथे ट्रॅम्पोलिनचं तसंच अजून ठेवलंय जत्रेचं हे बघा. तर मित्रांनो या कुणकेश्वर बीचवर आपल्याला बराचसा कचरा दिसतोय. साहजिक आहे कारण इथे भरपूर भाविक येत असतात, पर्यटक येत असतात. तर आपण जाता जाता थोडासा कचरा उचलणार आहोत जेवढा आम्हाला जमेल. हां तिथे एक डस्टबिन ठेवलेला आहे, ते 1-2 त्या डस्टबिनमध्ये टाकून आम्ही. पण खूप मोठं प्रमाण आहे कचऱ्याचं. आम्ही दोघांनी जर उचलायला गेलो तरी इथे 4-5 दिवस लागतील. पण जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकू. कुठे आहे ती पिशवी? तरी पहिली सुरुवात आपण या बॉटलनेच करूया. हे बघा पाण्याची बॉटल वगैरे लोक टाकून जातात आणि इथे खूप बॉटल आहेत. बघू आता आम्ही एकदम गोळा केला की हां एकदम गोळ्या करून ठेवतो आणि मग एकत्र आपण टाकूया. हे बघा मित्रांनो आता बोलता बोलताच एवढा कचरा इथे जमला. तर हे बघायला खूप वाईट वाटतंय पण ठीक आहे. खूप लोक येऊन गेली पण आपल्या नवीन पिढीनेच येऊन कधीतरी एक दिवस काढून सगळ्यांनी मिळून जर बीच साफ केला तर एका दिवसात पूर्ण बीच क्लीन होऊ शकतो. पण एकजूट पाहिजे मित्रांनो. सगळे एकत्र येऊन जर हे करू शकले तरच हे शक्य आहे. 1-2 जण येऊन नाही होणार. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की युवा पिढीने एकत्र येऊन एक दिवस ठरवून प्रत्येक एक बीच साफ केला तर नक्कीच स्वच्छ होईल. हे कधी ना कधी होणार मला खात्री आहे. तर तुम्ही साथ द्या. आपण मिळून हे एकदा करू. तर बघू आता पुढे कसं होतंय. तर इथे तसं काही मिळत नाही आहे पण आम्ही खड्डा मात्र जेवढे खणतोय तेवढे बुजवून जातोय. मगाशी मस्त अशी ट्रेजरची लाट आली होती आणि ते मशीन सुरुवात झाली आहे त्यामुळे आता आवाज ह्या मशीनचा येणार. बरं आलं सकाळी आलो. आता पटपट आपण एंड करूया. 1 रुपयाचा वेगळा आहे पण जरा बघू. नाही आपल्याकडे होतं बसला 75 अमृत महोत्सव. अमृत महोत्सव coin. पण 1 रुपयाचं कॉइन 1 रुपयाचा कॉइन आहे. दर. आणि हा माझ्या हातात कचरा आहे काही. बघा तसं मिळालेला कचरा आम्ही घेऊन चाललोय. 1 रुपयाचा कॉइन मिळाला हा बघा. अजून पण रीडिंग येते. 75 अजून आहे. हो आयुष्य थांब. 1 रुपयाचाच आहे. साधा आहे आपला रेग्युलर. मित्रांनो कॉइन खूप प्रचंड प्रमाणात मिळत आहेत. परत दाखव. 1 रुपयाचा. हा साधे कॉइन नाही दाखवत मित्रांनो. चांगला मिळाला तर दाखवतो. बघ अजून आहे. कॉइन 1 रुपयाचं आहे. 1 रुपयाचं कॉइन आहे.
साधा. कॉईन नंतर एकदम दाखवतो मित्रांनो. अजून होय, तू का बुजवूच नको खड्डा. अरे खड्डा बुजवून तिकडेच आहे बघ. थांबतो इकडे आता. ते मुळे शोधतात ना वाळूत, हा हा तसं तसं फील होतंय की लागतंय की नाही, हाताला लागतंय की नाही. हा अनदर 1 रुपीज. हा संपले. संपले. 4 कॉइन मिळाली एकाच जागी, 3 काय 4 मिळाले. मित्रांनो अनदर वीप. थांबतच नाही. आता पाणी प्यायला जायत होतो, परत एक दाखव जुना कॉईन 2000 काहीतरी चालतंय. पण गंजलेला आहे. गंजलेला आहे, आपण साफ केल्याशिवाय समजणार नाही. अनदर 1 2 रुपये कॉईन. 2 रुपयाचा आहे, पण जुना दिसतोय, जरा गंजलेला आहे. तर एंडला तुम्हाला साफ करून दाखवतो काय काय मिळालं. ठेवून दे. कॉईनची ते भरमार आहे इकडे. इथे आमचे आता जवळजवळ 30 रुपये होतील. इथे चेक करत चल, आपण चेक करत करतच जाऊया. मजा येते मित्र. लाईक करा, तुम्हाला सुद्धा अशी मजा येत असेल तर लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांना असे नवीन चॅनल सजेस्ट करायचं आहे ते सजेस्ट करा. आणि हे बघा किती सुंदर दृश्य, कबूतर उडतायत. वाव वाव, मन मोहून टाकणारं दृश्य. आणि त्यासोबतच आमचं ट्रेजर हंटिंग इथे सुरू आहे. कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तसंच आम्हाला प्रतिसाद द्या. मस्त मस्त आपण अजून काहीतरी शोधू आणि कधीतरी असं काहीतरी सापडेल जे आम्ही कधीच विचार केला नसेल. बघू काय काय सापडते अजून. मजा येते. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे मित्रांनो, ह्याचा पार्ट 2 करावा लागणार आम्हाला. हे बघ कॉइन कॉईन 10 10 रुपये. रुपयाचा. 10 रुपयाचा कॉइन. जुना आहे हा पण. हे बघ अजून हे गंजलेलं आहे, एकदम फेल गेलाय. बघू. खूप जुना आहे मित्रांनो, गंजलं आहे, कळत नाहीये वर काय आहे. पूर्ण असं गंज पकडली आहे. तर साफ ब्रशने साफ केल्याशिवाय समजणार नाही. शेवटी दाखवतो. खूप मोठी रेकॉर्डिंग होते, त्यामुळे आता आपण एंड करू, कारण जास्त खूप मोठा पण आहे का. तांब्याचं आहे, दाखव. बेस्ट. खरंच? हो. आई शपथ, तांब्याचं काहीतरी मिळालंय. खरंच तांब्याचं आहे. होय होय, मेटलचाच पीस आहे बघ. ओ माय गॉड, तांब्याचं पीस हे साफ करून शेवटी दाखवतो. काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर. हा, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं पण आहे. एंड पर्यंत बघा काय काय आहे, आपण सगळं दाखवणार आहे. असा हा. मित्रांनो अजून एक मेटलचा पीस मिळालाय. जड खूप आहे. आतापर्यंत 2 पीस मिळाले मोठे. तुम्हारे काम का नहीं है, हैं? किससे काम करेंगे? हे घे, हे घे. पुढे बघायचं. हे काय त्यांना नको आहे.
नको भंगारवाले घेऊया मग. हे बघा 2 पीस मिळाले. म्हटलं जरा फिरून बघूया काय भेटत. तर बरेचशा कॉईन भेटल्या जुन्या वगैरे इथे. जास्त करून कॉईन आणि हे विमलचे पाकिटं पण सेन्स करतात. त्याच्यात ते हे असतं ना ॲल्युमिनियम फॉईल. मित्रांनो हे बघा किती गर्दी जमा झाली आहे. सगळेजण विचारत आहेत काय मशीन आहे, कोणती मशीन आहे, काय काय सापडलं. तर मजा येते. तुम्ही कुठचे? आम्ही कोल्हापूर. कोल्हापूर. अच्छा ठीक आहे चालेल. हो के ओ बी ए हां पहिलं हां याच्यावर येणार आहे आता. पुढे पाडवाय ना. हां के ओ बी ए आले सगळे. थँक्यू. चला ओके थँक्यू. हो. तर मित्रांनो असे काही आम्हाला फ्रेंड्स विचारत असतात काय करताय. त्यांना पण क्युरिओसिटी असते काय मिळालं. तर हे कोल्हापूरचे काही जण आले होते इथे कुणकेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. तर त्यांना आपण दाखवलं आणि मशीनची थोडी माहिती दिली. त्यांना पण खूप भारी वाटलं. यातच मजा आली. खरा आनंद आहे मित्रांनो. येस, ट्रेजर काय मिळत राहील. हेच खरं ट्रेजर आहे मित्रांनो. माणसं, आणि हा समुद्र. माणसं विचारतात, त्यांना सुद्धा एक्साइटमेंट असते. आणि सोबत हा मस्तपैकी सुंदर असा समुद्रकिनारा. इथं गुरं निवांत चिल करतायत बघू शकता. आणि तिथे कन्स्ट्रक्शनचं पण आता काहीतरी काम सुरू झालं आहे. थोड्याच दिवसात आपल्याला कळेल. आणि मित्रांनो कुणकेश्वरला नक्की या. मित्रांनो मगाशी जे मेटलचे आम्हाला पीस मिळाले 2 ते आता भंगारवाल्याकडे आम्ही आलो आहे. बघूया आता किती रुपयाला जातात. लेट सी. हे बघा दाखव. हे 2 पीस आहेत. बघूया आता किती रुपयाला घेतात. रखू इधर नहीं, इधर काटे पे रखना. किती किलो आहे लोखंड? बघूया. तर बघा मित्रांनो मी हे इथे वजन करतो. किती? 5 किलो. 5 किलो में 50 ग्राम कम. हां किती होणार? 5 किलो 30 कुंटे 1.5 और 2 रुपया 50 कर दो. 50 नहीं 2 है. हां हां ठीक आहे. ठीक आहे चलो. दे दो. ते दो. तर मित्रांनो 140 रुपयाला आम्हाला मिळालेलं भाग दिलेले आहेत. ते आम्ही विकले इथे. ते आम्हाला समुद्रावरती मिळालं. ते आता दिलं नाही रॉड. हां ते आम्ही असं हे ना machine आहे, जमिनी हे device आहे मशीनने असं आमच्याकडे. जमिनी खालचं ते भेटतं ना. Metal हां detector. जमिनी खालचं शोधायची मशीन आहे. दाखव. ओके. थँक्यू. 140 रुपये मिळते. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. तर मित्रांनो हां 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 थँक्यू. तर मित्रांनो आम्ही असे विकलं 140 रुपये मिळाले. थांबा. आई गं. मित्रांनो मजा आली. म्हणून म्हणतो ट्रेजर आपण शोधलं पाहिजे. आणि असं ट्रेजर सुद्धा आपल्याला मिळतं. एक्सपेक्टच नव्हतं केलं. मी तर याला सांगितलेलं 40-50 रुपये भेटतील. हां. आणि 140 140 रुपये मिळाले. मित्रांनो आतापर्यंत हे बघा कुणकेश्वर बीचवर आम्हाला हे सगळं मिळालं आहे. कसले आहेत बघा एक नंबर. वेगवेगळ्या रंगाचे कॉईन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि काय काय ते पूर्णपणे सडले आहेत, पण त्याच्यावरचं काही दिसत नाही आहे. आणि हे मेटल रिंग. हां आणि ही एक रिंग आहे. ती कसली आहे ती बघूया आपण, चेक करूया. तर एवढं सगळं. आणि हे बघा हे पण शॉर्टमध्ये तुम्हाला दिसेल हे असं आम्हाला मिळालं. ते शूट करताना असे छोटे छोटे पैजणीचे तुकडे वगैरे. आणि हे एक शिवचं एक रिंग आहे. मस्त आहे एकदम. तर अशा रीतीने हे बघा. आणि हे तांब्याचे तार्स वगैरे मिळालेत, खिळे ते आम्ही घेऊन आलो आहे कचऱ्यात टाकायला. तर आता याची मशीन बघूया किती वेट येतं आहे. जास्त नाही आहे, 2 ग्रॅमचे. मग कदाचित सोन्याची नसेल. सोन्याची असती तर एवढी जड असली असती.
पण सोनं तरी उलट हलका असतं. हलका असतं. हो मग आपण चेक करू. सोन्याची असू शकते गाईज, कारण दिसते ती बघा, चमकते तर सोन्यासारखी एकदम, हे दाखव. एकदम सोन्यासारखी चमकते. कुठे आहे कॅमेरा? आणि काय नाही ना, आणि ती एक रिंग दाखव. कॉईन मिळालं. आणि हा ह्याला जरा मला हे वाटते, जरा हे बघितलं दाखवतो, 4 ग्रॅमचा आहे. आणि हे जर शिवकालीन वाटतोय, कॉईनच आहे हा, पण त्याच्यावर कॉईन नाही असं गंज- मेटलचा पीस आहे, पण किंवा हे पूर्ण जे गंजलंय. हे जे आहेत ना, हे आता कॉईन जे असे असतात ते असे सडून सडून त्याचा एवढा छोटं, हा. उरलाय असं. असं असू शकतं. हे कितीचं आहे? 25 पैशाचा हा आहे तो पण. 25 पैशाचा कॉईन आहे. ते असे हे बघ, ह्याच्यात आहेत हे 25 पैशाचे कॉईन वगैरे, हा. हे ग्रीन वगैरे झालेत. हा छोटे- मस्त दिसतोय. पूर्ण हे गेलंय त्याचं. त्याच्याला ग्रीन कलर जसं हे आलं. कितीचं आहे काय समजत नाही, पण खूप जुनं आहे, पाण्यात सडलेलं पूर्ण. तर एवढं काही आम्हाला सगळं मिळालं आजच्या ट्रेजरमध्ये, ते आम्ही सगळं तुम्हाला. आणि ह्या 2 रिंग परत एकदा तुम्हाला डिटेलमध्ये आणि दाखवतो. हे जे आहे ते तांब्याचं आहे. हां, हे तांब्याचं आहे. ह्याचं वजन बघ किती आहे? 3 ग्रॅम. 3 ग्रॅम. संग्रह करतात तसं आपण करूया. टोटल किती आलं? 137 ग्रॅमचं आपण वाळूतून हे ट्रेजर बाहेर काढलंय. आणि दाखवलंय ना त्यासोबतच व्हिडिओत. 140 रुपयाचे ते भंगारवाल्याला देऊन 140 रुपये तर ते मिळाले. ते एक्स्ट्रा बोनस होता आपल्याला मिळालेला. तर असं होतं आपलं आजचं फाईंड. खूप मजा आली ओव्हरऑल मित्रांनो. असं अपेक्षा नाही केली होती की एवढं काही मिळेल. मजा आली. हां, तर मित्रांनो, आजचा कुणकेश्वरचा आपला एपिसोड इथेच एंड करतोय. आजच्या एपिसोडमध्ये खूप काय काय सापडलं, जे तुम्ही पाहिलं सुद्धा. नवीन नवीन कॉईन सुद्धा सापडले, आणि त्यासोबतच भंगारवाल्याला आपण ते हे पण दिलं, ते सगळं तुम्ही पाहिलं. ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेस्ट फाईंड काय वाटलं तेही नक्की कळवा. आणि तुमच्या मनात अजून कुठच्या अशा जागा असतील, जी बीचेस असतील किंवा असं काही जागा असेल जिथे आम्हाला ट्रेजर मिळू शकतं, तर ते सुद्धा नक्की कळवा. चला तर मग आजचा आपण व्हिडिओ एंड करूया. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना ज्यांना ज्यांना हे चॅनल तुम्ही शेअर करू शकता त्यांना हे करा, जेणेकरून आपली फॅमिली अजून वाढेल. आणि मित्रांनो, स्टे गोल्ड, पीस आउट, यो बाय बाय.